कुठला विषय आहे आणि काय? ह्या विषय असा आहे, मैना चंबेलाबाई तुकाराम तायडे मानपूर. हा विषय असा झाला की आमच्या डोळ्याला धारा लागत, आमचे मुलं नदान होते. त्या एकनाथ खडशानं काय सांगलं की आज ह्या ठिकाणी तुम्ही आम्हाला जमीन द्या, ह्या ठिकाणी तुमचे मुलं आम्ही नोकरीवर लावू. मग त्यानं लावले का दादा? नाही लावले. मग आज आमचं पोट भुकेलं मेलं, लोक गड्डे खणता आमचे लेकरं. आज मी 40 वर्ष न 2 वर्ष झाले विधवा आहे. मी न 6 लेकरं वागवले, त्याला रहम आला का दादा? आला का? मग त्याचा रहम आपू का करायचा? तुमची जमीन कुठं होती ते? आमची जमीन कावरखेड्या मार्गाने आहे. किती जमीन? आमची जमीन हे आताच्या परमंता हेक्टर आहे. ते हेक्टर आम्हाला समजत नाही, पण आमची जमीन तरी 6.5 एकर आहे, हे नक्की आहे. त्याच्यावर आम्ही आरोप घेणार नाही. आज त्यांना आमचं पोट हाडाशी बसाडलं तर त्याला रहम आला नाही. मग आता आमच्या मुलांना हे उभारी धरली. म्हटलं भाऊ, हे उभारी माणसाकडून होणार नाही. मी येते, मी भावा दादाशी बोलते, मी हातपाय पडते. हा किस्सा काय आहे बापावर, हा तुम्ही आमच्या पोटाला भाकर देऊ शकता. किती लोकांचा विषय आहे? टोटल किती शेतकऱ्यांचा विषय आहे? किती शेतकऱ्यांच्या? आता शेतकरी पाहिले तळवेला आहे, शेतकरी पाहिले का उरखेळाय. मग मी कोणाचं नाव सांगू भाऊ? मोठ्या प्रमाणात वय काय याची? माया वय 90 असेल भाऊ. नाव सांगा. हा, चंबेलाबाई तुकाराम तायडे मानपूर, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव. हा या साहेब. साधारण 20-22 वर्षापूर्वी मानपूर तालुका भुसावळ येथील कैलास तुकाराम तायडे, संतोष सीताराम तायडे, सौरभ तायडे यांच्या परिवाराची ही महार वतनाची जागा तापी पूर्णा सहकारी साखर कारखाना याच्या नावाखाली या ठिकाणी चालू व्हावा याच्या नावाखाली या राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी कवडीमोल भावामध्ये मगाशी मुक्ताईनगरचे आमदार चंदूभाऊ पाटील यांनी सांगितले की यामध्ये माजी आमदार गुरुमुख जगवानी यांची जरा टीमने ही जागा अत्यंत कमी भावामध्ये की या ठिकाणी आपण साखर कारखाना सुरू करावा आणि त्या साखर कारखान्यामध्ये दलित मुलं, तुमची जे मुलं असतील त्या ठिकाणी त्यांचा मी समावेश करून घेऊन या बोलीवर कवडीमोल भावामध्ये ती जमीन त्यांनी नावावर करून घेतली. शारदा एकनाथ खडसे या नावावर त्यांनी केलेली आहे आणि आजही त्या जागेवर कोणताही साखर कारखाना स्थापन झालेला नसून अत्यंत ही दिशाभूल एकनाथराव खडसे यांनी केली आहे. याचा निषेधार्थ की ती जमीन त्यांनी त्या लोकांना वापस करावी, की त्यांची ती जमीन आहे की अत्यंत कमी मोबदल्यामध्ये जमीन त्यांनी खरेदी केलेली आहे. आपण पाहत असणार की कोरेगाव येथील जे महार वतनची जमीन आहे की पार्थ पवारचा विषय असेल, आधी दादांचा त्यामध्ये काही विषय असेल, त्यासाठी एकनाथराव खडसे हे म्हणतात की त्यांना राजीनामा त्यांचा घ्यावा. परंतु तुम्ही जळगावमध्ये काय बोंब पाडलेली 20 वर्षापूर्वी, पहिले अगोदर तुम्ही त्या लोकांसमोर याव्या, दलित समाजासमोर यावा आणि ती महार वतनी जमीन त्या लोकांना द्याव्या. आज आपल्या माध्यमातून मी सांगतो की त्या लोकांनी 2-3दा इथे आंदोलनही केले, परंतु एकनाथ खडसेंचा दबाव म्हणावा लागेल किंवा ते त्या गोष्टींना जुमानता, कायद्यांना जुमानता ते जमीन ते हडप केलेली आहे. आणि त्या जमीनवर जे शासनाच्या काही योजना आहेत, मग पीक पेरी असेल, प्रधानमंत्री PM योजना, किसान योजना असेल, या विविध ज्या योजना आहेत शासनाच्या त्याचा लाभसुद्धा ते घेत असल्याचं मला त्यांच्यावर आज कळालं आहे. हे अत्यंत खेदजनक बाब मी सांगतो. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर छत्रपतींचा हा महाराष्ट्र आहे आणि आपण अशा मोठ्या मोठ्या बाता करता की आम्ही त्याच्या विचारावर काम करतो, परंतु आज आपण बघत असेल तिथे म्हातारीबाई, त्यांचं वय आज 85-90च्या रनिंग, त्या म्हातारीबाई आज या ठिकाणी बिना खाप्याने या ठिकाणी जळगावात आलेली आहे. त्यांनी आमचे संपर्क साधला आणि आम्हाला न्याय मिळावा यासाठी ते आलेले आहेत. त्यांचे दुसरे बाई जमीन आहे ही नेमकी आणि काय नेमकं? या परिवारची जमीन माझ्या अंदाज 5 ते 5.5-6 एकर जमीन यांची आहे आणि एकूण 80-90 एकर जमीनचा तो पुरा पट्टा आहे. त्यामध्ये इतर समाज, लेवा समाजाचे पण आहे, इतर समाजचे पण आहे. परंतु जे महार वतन जमीन आहे
ही महार वतन जमीन अशी थेट डायरेक्ट विकता येत नाही, त्याला काही शासनाचे निर्बंध आहे, काही शासनाच्या गाईडलाईन आहे महसूल विभागाच्या. परंतु त्यांनी त्यांचा पदाचा दुरुपयोग करून, त्यावेळेस ते मंत्री होते, त्यावेळेस त्यांनी आमदार होते, त्यावेळेस त्यांना पदाचा दुरुपयोग करून ती जागा त्यांनी नावावर करून घेतलेली आहे. परंतु याचं नावावर म्हणजे कारखान्याच्या सुरू करावं यासाठी ते नावावर केलेली आहे. परंतु आज जो ती कारखाना नाही आहे, आमच्या विनंती प्रशासनाला आपल्या मीडियाच्या माध्यमातून एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या मुलीच्या नावावर केली, शारदा एकनाथ खडसे या नावाने आहे, आणि ते शासनाचा विविध योजना लाभ सुद्धा त्या ठिकाणी घेत आहे. आज ते लाभार्थी सुद्धा त्यांनी आणलेले काही डॉक्युमेंट त्यांच्याजवळ आहे. त्यांनी मागे कलेक्टर साहेबांचं निवेदन दिलेलं आहे, परंतु त्यांचा काही ते फायदा झाल्यामुळे नाही त्यांनी आमच्या संपर्क साधला. त्याने आमची रिपब्लिकन पार्टी ही सर्वसामान्य जनतेसाठी जाती सर्व जाती धर्म रस्त्यावर उतरणारी ही आमची पक्ष आहे, आणि आज आम्ही मोठा निषेध या ठिकाणी केलेला आहे. आणि इथे 8-10 दिवसामध्ये प्रशासनाने या गोष्टीची दखल नाही घेतली तर आम्ही मोठ्या उग्र स्वरूपाचं आंदोलन एकनाथराव खडसे यांच्या घरासमोर डबल पुन्हा इथं सांगतो, येत्या 8-10 दिवसामध्ये या गोष्टीची व्हेरीफाय झाली, चौकशी झाली, त्यांना न्याय न मिळाला. एकनाथराव खडसे यांच्या शिवरामनगर येथील घरी आणि मुक्ताईनगर येथे फार्म हाऊसवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मोठ्या संख्येने आंदोलन करून त्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी करेल. या प्रकरणामध्ये मला बऱ्याचशी माहिती आहे, कारण मधल्या काळामध्ये या प्रकरणासंदर्भात मी तक्रारी कलेक्टर महोदयांकडे केल्या होत्या. तापी पूर्णा शुगर अलाइड लिमिटेड कंपनी नावाने त्यांनी एक कारखान्याच्या नावाने कंपनी उभी केली होती, ज्याच्यामध्ये एक साखर कारखाना ते मानपूर शिवारामध्ये उभा करणार होते. ते 8-10 डायरेक्टर होते, त्याच्यामध्ये जगवानी होते, खडसे होते, खडसेचे फॅमिलीचे लोक होते, माननीय मंत्री गिरीश महाजन साहेब होते. आणि तिथे काहीतरी एकदम कवडीमोल भावाने त्या शेतकरी जमीन त्या टायमाला कारखाना होतो म्हणून काही शेतकऱ्यांनी दिली पण होती. पण आजपर्यंत 87 एकर जमीन, 90 एकर जमीनच्या आसपासची जमीन आहे ती जमीन आजपर्यंत घेऊन तिथे कारखान्याचा उद्देश सफल झालेला नाही. हे जमीन घेऊन त्यांना किमान 20 वर्ष, माझ्या माहितीनुसार 15 ते 20 वर्षाचा कालावधी झाला आहे, आजपर्यंत कारखाना होऊ शकलेला नाही. काही लोकांच्या नावाने शेअर पण आम्ही करतो अशा पद्धतीत त्या काळात त्यांनी सांगितलं होतं. आणि यातला एक ग्रस्त असा होता की तो जमीन यांना विकायला तयार होता, ग्रामसेवक होता तो, त्याचं नाव आता मला आठवत नाही. पण त्या टायमाला त्याच्या नावाने रितसर यांनी नोटीस काढली होती देशदूत एका पेपरला की तुम्ही दिली नाही तर आम्ही जबरदस्ती घेऊ. असा काही कोणाला तो अधिकार नसतो, पण तशी त्या टायमाला ते मंत्री त्या टायमाला त्यांची पॉवर्स होती म्हणून ते अशा पद्धतीने ती जमीन त्याच्याकडून भडकवली असं मला दुर्दैवाने म्हणावं लागेल. पण तिथे आजपर्यंत कारखाना झालेला नाहीये. ह्या लोकांच्या हातातोंडाचा घास जो होता, ज्या लोकांची उद्याचं उदरनिर्वाहाचं जे मुख्य साधन होतं, महारी वतन असेल किंवा तिथल्या अनेक लोकांचे असेल किंवा लेवा पाटील बांधवांच्याही काही जमिनी होत्या, काही सगळ्या समाजात जमिनी होत्या, अशा जमिनी यांनी घेऊन आज ते जमीन तिथे पडीक आहे. तर आता मला हे अडकमल साहेबांनी जे नवीन माहिती दिली की त्याच्यावर PM किसानचाही ते लाभ घेता, सरपाईचा लाभ घेता, हे माहिती आता मला घ्यावं लागेल घेत आहे. तर ही जमीन खऱ्या अर्थाने गिरीश महाजन साहेबांनी ज्या पद्धतीमध्ये तिथे तो कारखान्याचा उद्देश सफल होत नाही म्हणून ज्या पहिला जमीन मालक होता त्याला जमीन परत करण्याचा जो मोठापणा मनाचा दाखवला तो खडसे साहेबांनी पण दाखवला पाहिजे. खरं तर ते कोरेगाव पार्कवर बोलताय, मोठ्या मोठ्याने बोलताय, कारण त्यांना उकड्या फुटल्या आहे. तर त्या बहुतेक भोसरी प्रकरणात ते त्यांची विकेट गेली आहे, त्यांना असं वाटतं आता कोणाची विकेट राहिली नाही पाहिजे. पण ते प्रकरण हे प्रकरण वेगळं आहे. त्या प्रकरणात ते स्वतः मिनिस्टर होते, त्यांनी स्वतः मीटिंग बोलवली होती, स्वतःच आपल्या स्वतःच्या पत्नीच्या नावाने जमीन खरेदी केली होती. हे सगळं प्रकरण त्या टायमाला झालं होतं. अजितदादांच्या संदर्भात असं काही झालंय असं मला वाटत नाही. पण हे पण प्रकरण जे आहे हे काही मी याचं समर्थन नाही करत आहे, पण मग काहीतरी प्रकरण झालं म्हणून आपण बोलायचं. पण त्याच्यापूर्वी 87 एकर 90 एकर जमीन जे गोरगरीब पीडितांची जमीन तुम्ही घेतली असताना पीडित म्हटलं पाहिजे, त्यांची हक्काची जमीन तुम्ही घेतली, 50,000 रुपये भावान घेतली होती. आज ती जमीन किमान माझ्या माहितीनुसार 20 लाख रुपये एकर जमीन आहे. ती जमीन त्यांना परत केली पाहिजे ना. ते त्यांचे उदरनिर्वाहाचं साधन आहे. ते या लोकांना आंदोलन करण्याची गरज पडते आहे. तोपर्यंत आपल्या संवेदना जर मेल्या असतील तर तुम्ही लोकनेते म्हणायच्या लायक नाही आहे. तुमच्याकडे ऑलरेडी 200-400-500 एकर जमीन असेल. आता ती जमीन जी 137 करोड रुपये ते बी 100 एकरची आसपास जमीन आहे, 90 एकर जमीन आहे. ती पण जमीन यांची स्वतःची जमीन आहे, जी वडिलोपार्जित जमीन. एवढी जमीन असताना ह्या जमिनीचा अट्टास कशाला गरीब लोकांच्या? ह्या आमच्या दलित बांधवांना, आमच्या बांधवांना जर आंदोलन करावं लागतं एखाद्या जमिनीच्या 5 एकर तुकड्यासाठी, तर हे दुर्दैवी बाब आहे. आपण लोकनेते जर स्वतःला म्हणत असाल तर मोठ्या मनाने जमीन परत करा आणि हा विषय थांबवा. या निमित्ताने मी त्यांना हे सांगेल. आणि सरकारने पण याच्यात लक्ष घातलं पाहिजे. मधल्या काळात अशाच पद्धतीने जे अडकमोल साहेबांना आता सांगितलं त्यांनी की मी रितसर जमीन खरेदी केलेली आहे, तुम्ही बोललाय मी रितसर जमीन खरेदी केली आहे. तर मधल्या काळात सावद्याच्या एका सावकाराने बी 100 एकर जमीन लोकांची रितसरच खरेदी केली होती. पण ते सावकाराने खरेदी केली ही EDR कन्फर्म करून ती जमीन त्या लोकांना परत करण्याचं काम त्या केलंय. तसं सरकारने याच्यात लक्ष घालून या लोकांना ही जमीन परत करून या लोकांना न्याय देण्याचं काम बी सरकारने केलं पाहिजे. ही विनंती मी या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री करणार आहे.
भाऊ या जमिनीमध्ये सुद्धा शासनाचा काही लाभ त्यांनी घेतलेला आहे, याच्यावर काही कठोर कारवाई? मला आता आडकमोल साहेबांनी हा जो विषय सांगितला हा मला तपासावा लागेल, मी हे पाहिलेलं नाहीये, मला तपासावं लागेल त्यांनी याच्यामध्ये काही पीक कर्ज घेतलं का, काही पीक पेरे लावले का, काही नुकसान भरपाई घेतली का, त्याच्यात PM किसानचा काही लाभ घेतला का, हे जे आता हे सांगताय हे मला कायदेशीर चेक करावं लागेल, असेल तर मग त्या संदर्भात तक्रारी करू.